चला गुड मॉर्निंग. आता मॉर्निंग झालेली आहे आणि ॲज युजल जसा जायचं होतं लवकर जायचं होतं 6पर्यंत. सनराईजच्या पहिला पण लेट झाला. काय नाही तेवढा कवर करू. डिस्टन्स जास्त नाही, इथून 21 मिनटंच आहे. हा पाठी होमस्टे घेतलेला रात्री आणि आता दुसरा जो लोकेशनला जायचं शूटसाठी तिथं चाललो आहे. चलो काय विचारायचं आता. कच्चा रस्ता होता एकदम. रस्ता पण चुकलेलो पहिला, कसा तसा मॅप पण रेंज नव्हते, तर कुठून ना कुठून विचारत आलो आणि परफेक्ट आलो. गाडी बिडी पार्क केले. आता इथून एक ऑप्शन आहे की 1-1.5 किलोमीटर इथून अजून बीच आहे, त्याचा चालत जायचा या असं आपले जीप आहेत ते 4x4चे ते करून जायचं. बघू अगर ते चालू असेल तर तसं जाऊ, नाहीतर चालत जायला लागेल. चलो चला. जीपवाले झोपलेले होते तर चालतच चाललं आहे आणि मंदिर जायला रस्ता माहिती आहे तो नेते. काय नक्की काय यो काय यो नाही उतरायला त्रास होणार. कसं आहे का डायरेक्ट शॉर्टकट गेलं सो तुम्हाला त्रास नसेल लागतो डायरेक्ट. चला मग इथून जाऊ. तर आज बीस काय तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. चलो आता शेतातून जाईल. सकाळ सकाळी शेतान चाललंय. शेतान काय दिसायला नको, फक्त मॉर्निंगचा पिकॉक दिसला असता. जास्त काय शॉर्टकट नव्हता. मेन फक्त तेवढं तिथून उतरलं तेवढा तो चालायची वाचून इथं वापस कनेक्ट झालो. फक्त काय थोडंसं डिस्टन्स कमी झाला, बाकी काहीच नाही झालं. आणि एवढा मोठी ती धरण होती, धरण कोसळून खाली आले. काय फायदा नाही एवढा. चलो आमच्याकडे एक नॅचरल गाईड आहेत आमचे कुत्रे. आम्हाला रस्ते दाखवतात, आम्ही त्यांच्या पाठी जाणार, ते परफेक्ट नेणार. चला ब्युटिफुलचा असा 20 मिनिटाची ट्रॅक करून आम्ही पोचलेलो आहे इथं चेकपॉईंट. म्हणजे आता दुकानं आली नाही तर असा पाठी काहीच नव्हता. पूर्ण जंगलातून चालत आलो. इथून पुढं अजून चालायचं दादा बोलते, तिथून वापस खाली जायचं. बघूया कसा काय रस्ता आहे. अशी दुकानं पण आहेत इथं, काही टेन्शन नाही. पुढे येऊन वॉशरूम आंघोळ करायला सगळं आहे. चेंज करायचं असेल नाही तर बीच वाकला बाथरूमला आली तर त्यासाठी पण आहे. आणि तिथं खायला आहे. तिथं म्हणजे चावी आहे तर त्याचा की मेकर पण आहे, म्हणजे टेन्शन नाही काय. हा मेन आहे बीच. तुम्ही एवढा मस्त बीच त्याला क्लीन ठेवा, त्याला कचरा विचार का फेकू नका. मी हा घेऊन चालले पण हा माझ्या किचनच राहतो. काय खाली बिला टाकणार नाही, एक खाणार आणि चालणार. वापस जंगल एरिया चालू झाली. अरे बाई चल. पूर्ण असं आता नॉर्मल सपाट रस्ता सोडून आता खाली उतरायला चालू झाला. डगरींचा रस्ता खाली. वंडरफुल. बघू आता एवढा वंडरफुल करून आणले बीच. वंडरफुल कसा आहे बघूया. आम्हाला वाटलं की आम्हीच लवकर आले, पण असं काही नाही. आम्हीच फक्त एकटे नाही, खूप लोक इथं आलेले आहेत आणि गर्दी आहे. बघू कसा काय होतोय शॉट. दादा बीच तर ब्युटिफुल आहे पण एवढी गर्दी. आता आपण कसं आहे, आपल्याला वाटलं का आपण आलो लवकर ना, आता वाजले 8:30. दुनियात आपण बघता नाही ना, दुनियात दुसरी पण लोक आहेत. हे ऍक्च्युली इथनं नाही आले, ते बोटी करून आले. आले. आपणच आहेत का इकडनं आलेलो आहोत. ते एक राईड करून इथं आणले. मस्त पाणी बिणी पण क्लिअर आहे, असं नीला पाणी आहे आणि बीच मस्त आहे. हा पण गर्दी एवढी आहे. अजून सूर्य आता वरती यायला लागले. आता इथं सगळं सेटअप बिटअप चालू झालं प्रीतम दादाचा. आणि बघू जसं काय शॉर्ट्स आहे ना, कसं तो त्याला डोका लावेल आणि शॉर्ट्स काढेल. जमेल का एवढी पब्लिक आहे? जमेल लागे. वरची फक्त घे. आता काय तो बटरफ्लाय दाखव. बटरफ्लाय ड्रोनचा पिटारा खुललेला आहे. बघूया दिसतोय का? थोडा नाही एकदम. हा बघा घे कसा पाणी आहे बघा. तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. तुम्ही कशाला दाखवतो द्या. सध्या मला दाखवून द्या ना. ते पिटारा कालपासून निघणार होता, आज निघालेला आहे. बघू आता मस्त अमेझिंगचे शॉर्ट्स असं भेटेल. बघा आम्ही शूट करायला आलतो इथं बटरफ्लाय बीचला, पण एवढी गर्दी झाली की आता त्यांना तिथं मग एवढी गर्दी आहे तर मग इथं बॅक व्ह्यूचाच भेटत नाही. आता इथून व्ह्यू घ्यायला चालू झाला आहे. काय बीचचा घ्यायला आलतो आणि इथं शूट चालू झाला. काय करू आता, इकडे चिडचिडच घ्यायला लागते. पार्टीचा जो आहे तसा ग्रीनरी बिनी त्याचा शूट चालले. जसा काय बीचचा जागा बिगा खाली झाली थोडी, तर बघू तसा काय चान्स होतोय कसा काय.
अलाउड नाही उधर उनको पूछ लो अलाउड ही नहीं है पहले था अलाउड अभी बंद किया है फ्लाय घ्यायला लागेल चांगला घ्यायला लागेल मला ड्रोन वापस ओढणार आता सिनेमॅटिक व्ह्यू काढल्यावरती आता यांचं जे बीच वॉकचं जे काढायचे ते सगळे आता हे काढायला घेतलेलं आहे आणि जेव्हा आता सिनेमॅटिकसाठी आम्ही खाली आणणार तेव्हा एक हे झालं कुत्रे आहेत ना आपले जे सोबत आले ते खाली जसं खाली आणला ना ड्रोन लगेच त्यांनी उडी मारलेली पटकन जाताना म्हणजे राहिला टॅकल केलं तर त्यांनी बरं नशीब आहेत की येण्यात आला की काय तुटला बिटला नाही तर डायरेक्ट फेकून डायरेक्ट फेकून द्यायला लागला असता सीन बिहाइंड द सीन त्यांचा आता वॉक करतील ते इथून आपला ड्रोन दिसतोय का कुठे तो बघा मास्टर माइंड त्यांचा डोका झालेला आहे ड्रोन दादा त्यातून बीच सोडूया आणि हे बघा घाण फेकलेली नाही माझी घाण माझ्यासोबतच आहे आणि आमचे गाईड पाळले का ते बघा आमच्या वापस एक तिथे आहे एक घेऊन चालला बोलता भांडणं आली असेल दोघांचे भांडण्यात आले असेल आता चाललो त्या लक्ष नाही चला आता हा बीच सोडूया आणि दुसऱ्या स्पॉटला जाऊया बाकी जसं म्हणजे पाचीचं भेटलं जेवढं पाहिजे तेवढं नाही भेटलं पण भेटलं काय गर्दी अजून वाढत चाललंय आपण कसं ट्रॅक करून आलतो चालत बिलत ते लोक आगोंडा बीच आणि आपण स्टे घेतलेला काल तिथून बोट आहे वाटते काहीतरी पर पर्सन काहीतरी असेल तर ते बोट राईड करून इथं यायचं इथं त्यांना हाफ एन आवर भेटतो हाफ एन आवर समथिंग काहीतरी भेटत असेल तर तिथं ते काय वापस ते बोट वापस तिथं त्यांना घेऊन जाईल म्हणून ती गर्दी म्हणजे हा रूट एवढा टफ नाही इझीच आहे पण कसे लोक चालायला कटालतात आणि यंगस्टर तर नव्हते जास्त फॅमिलीज होते जास्त छोटे छोटे पोरं घेऊन आली तर ते त्यांना इझी पडतो आणि लगेच क्विक आणि मस्त बीच पण मस्त आहे पण ती ओव्हर क्राऊडची मुलं तर मजा नाही आली धावताना शॉर्ट चालले आणि इथं ते पण धावतात दादा पण धावतात आणि मी पण धावत होतो बघा ओके का बटरफ्लायला जेवढा शूट नसेल घ्यायचं तेवढं त्या दात्याचा रस्त्याने एवढं शूट भारी भेटतात इथं ओपन फील्ड भेटलेलं आहे तर हे घेतात इथं आता इथं नॉर्मल व्ह्यू झालं आहे आणि ड्रोन पण उडवलेला आहे वरतून असं ड्रोन घेऊन जायला कसं त्यांचं वर्षी एरेल व्ह्यू घेऊन तसं चाललेलं आहे रनिंग व्ह्यू शिकतो मी पण शिकतोय दोघांची ट्रेनिंग घेईल आणि बघू चक्रेल फिरा गुदगुदीवाले स्माईल आमचा शूट चाललेला तर आमचा भाई डॉगीश भाई वेट करत होता झाला चल लगेच चल निघला चला आता हा एरिया झाले आता वापस आपल्या गाडीजवळ मध्ये कुठली वापस एरिया भेटली तर तिथे पण थांबू नाही तर डायरेक्ट आता कलिंगूटसाठी निघायचं आहे तर असं पंजिमला ट्रॅफिक लागेल म्हणून आणि इथून कलिंगूट काहीतरी 2.5-3 तासाचं आपलं ट्रॅव्हलिंग आहे वापस तर तिथं रूम घेऊन वापस दुसऱ्या पंजिमला यायचं शूटसाठी चला आता गाडीजवळ पोचलेलं आहे गाडी पण काढलेली आहे आणि तो उसाचा रस दिसला आहे तो उसाचा रस जरा पिऊन असते की चिळ आणि पुढच्या प्रवासाला निघूया दादा तर बिन आईसवाला आम्ही आईसवाला आहे आमच्यात आईस लागतो घरी त्यासाठी निघलेलं आणि इथं बघा माकऱ्या आहेत मंकी किती मंकी बाबा झुंड आहे ना त्यांचा यो बांधलं आपल्या मुलीला कसं आपण टोल बांधतो तसं टोल बांधलंय भाई द्या पैसे द्या यांची नाव वेगळी आहेत आपल्यासाठी माकरच आहेत आपल्यासाठी ते बोला ना कोलबी किती टाकाचे असतात ते नाही आपल्यासाठी काय आहे कोलब्या म्हणजे सगळ्या कोलब्या आहेत आणि माकल्या म्हणजे ते स्क्विड बिड होतात ते नाही आपल्यासाठी कोलब्याच आहे ते काय माकल्या मग चिंबोऱ्या पण आपल्यासाठी सेमच मग चला आम्ही वापस आमच्या आगोड्याला आलतो काकी प्रीतम दादाची चावी आणि इयरफोन राहिलेले तर वापस अर्ध्याच ट्रॅव्हल करून पटक्या झाला आता गडी खुश झाला गडी मावळलेला
आता जशी चावी भेटली तसे गडी वापस खुश झालेला आहे. तो आपण बसलेलो हा खाली काल रात्री बसणं. गुगल पे ला मेसेज केला गुगल पे ला मेसेज केला. अरे बाबा त्याला बोलायचं ना रेंजच नाही. चला आता हे भेटला वापस आपली गाडी. याला बोल मग आम्हाला देख वाटत गाडी वापस आपली चालू केला. ड्राईव्ह हा केला. ब्रेक आली पार्किंगचा आणि हा निघालो. आता हा मोठा विषय होणार काढून दे. चला मस्त पैकी जरा झोप पण काढली. जास्त नाही 10-20 मिनिटाची झोप आहे पण एवढी आराम वाटते ना. आणि मस्त पहिला जरासे पूलमध्ये पवलो बिवलो आणि तयारी वगैरे केली. आम्ही तयारी केलो यांना फोन करून सांगितलेलं पण तरी हे रेडी झालं नाही. आणि त्यामुळे आता लेट झालं आहे. तर 5 वाजल्यानंतर तिथं तर ट्रॅफिक बिफिक कशी काय भेटते त्याच्यावरती आहे. नाही ट्रॅफिक भेटली लक्की झालो आहे. कसं आता सनसेट व्हायला लागला. तर सनसेटचा जो म्हणजे आपला गोल्डन पिरियड असतो ना गोल्डन टाईम तो पाहिजे फोटोजसाठी. बघूया आता काय होप्सो देव व्हायचं. पहिला जे पाहिजे ते भेटेल आणि ट्रॅफिक नाही भेटले तर अति उत्तम होईल. चलो बारीक पोरं फुटबॉल खेळतात असं त्यांना बघून आठवण आली. मी पण पहिला असा फुटबॉल केला तो आम्ही सोसायटी बिसायटी स्कूलमध्ये. आता काय गाडी चालवायची कामावर जायचं. चला आता नेक्स्ट लोकेशनला आले होतो. मग रंगीबिरंगी घर बघायला आलं गोव्याचे. आणि इथे नॉन ट्रॅव्हल रोड आहे आणि बाजूबाजूला मस्त असे ब्युटिफुलसे कलरचे घर आहेत. आणि त्याला गर्दी बघा घर दाखवत आम्हा. हे बघा गर्दी फुल ऑन गर्दी आहे सगळीकडे. ते कुठे ते पुढेच गेले असतील. चला बघू. आणि अख्खा आजूबाजूला शोधतो फोन बिन करत. आणि इथे ते बसलेले आहेत आणि शूट चालू झालेला आहे. पहिला घेतलेला आहे येलो. गर्दी आहे पण तरी कसं ना कसं शूट चाललेलं आहे. की इथे कसं म्हणजे हा एरिया एकदम मस्त आहे. आपलं पंजिमला एरिया आहे आणि पूर्ण असे बघा इथं कलरचे असे घर आहेत. म्हणजे एकदम फोटोजेनिक रोड आहे अख्खा. पण बघू आता जसं काय शूट करायला भेटतोय का की टायमिंग पण झालेलं आहे. 6 वाजले असतील. लेट झाला बोलत असं आपण. तर देखतो क्या होता है क्या नहीं होता है देखते है. जितना मिलेगा उतना करेंगे. तो काय त्याचा तो ट्राय करेल. दादाचा आज दादा व्लॉग करेल का की दादा ड्रोन नाही त्याला अलाव इथे. आणि हा कपल शूटला शूट करताना मंदार घरात उफ मॅडी. बिहाइंड द सीन्स कोणची माणसं गेली. अच्छा ती पाठशी. गडी ऐकत नाही. हे प्लेस वाटतं की याशी भारी जागा नसेल. याशी भारी जागा नसेल तर अजून एक भारी लोकेशन भेटतो. म्हणजे आपल्याला असं वाटलेलं की हां याची जास्त मस्त नसेल पण हा प्लेस बघा एवढा मस्त फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी आहे. म्हणजे एवढीशी गली त्या बाजूला एवढं मस्त हे बॅकग्राऊंड एवढा भारी. इथे एक गोष्ट दिसलेली आहे. हा बघा साई निवास. गोव्याला पण आपले लोक साई भक्त आहेत. ओम साईराम श्री साईराम. चला जसा सूर्य ढलला तसा आमचा फोटोशूट बंद झालेला आहे. आता आम्ही जाणार हॉटेलला आणि रेस्ट करणार. पण असं नाही रेस्ट नाही अजून एक शूट परत उद्या यायचं घरात. परत उद्या ना. आत्ता तर झालं ना. मग गाडी खोलतो माझ्याकडे. ओके हॉटेलला जाऊन झोपायची घाईत मंदार घरात लवकर जेवून बसलेले आहेत गाडीत. चलू गाडी चालू करते दोस्तोनो. अच्छा हे बघा हा आमच्यासोबत खूप टाइम होतो. हा डिक्की ओपन आहे तर आमची डिक्की बंद करूया पहिला. चला तिथं फेमस असा गोव्याचा पिझ्झेरी आहे तिथं आलेलो आहे. दादा बोलते सेम. दादा आता इटलीला गेलं तर तिथं बोलतो सेम तसा जसा लागतो तसं इथं पण सेम लागतो. तर बघूया खूप दिवस झालं पिझ्झा खायची इच्छा पण होती तर पिझ्झा खाऊया. चला हा इथे पिझ्झाला आता ऑर्डर दिलेला आहे. मेकिंगला चाललेला आहे आणि म्हणतात आता कशी मेकिंग चालली ते बघायला गेलेलं आहे. येस
मंदाताईच्या मुलं खूप मला कॉन्टेंट घ्यायला भेटतो का की तो काय खूप काय ना काय करायला जातो जे आम्ही कधीच केलं नसता. हा वूड फायर पिझ्झा खायला आलो आहे आणि इथलं फेमस आहे. मंदाबद्दल लयच मस्त आहे खूप तारीफ करत होता. तो बोललो आत्ता आपल्याकडे फ्री टाईम आहे तर जाऊया. आता हा इथं लाईव्ह मेकिंग चाललेली आहे ते आपण बघू पण शकत आहे. हा फर्स्ट स्टॉल आलेला आहे. ओके दिस इज चिकन सलामी. स्मेल मस्त आलंय. पिझ्झा आता पिझ्झा खाणार आणि बघूया. कोणतरी एक पीस घ्या आणि बघू कसं त्यांचा रिॲक्शन घ्या. तुम्हीच घ्या त्याला. घ्या काढा. हां घ्या टेस्ट करा. गरम असते या गरम असेल एकदा नुसतं ट्राय करा ना. नुसतं ट्राय करा. गरम आहे का? फुल गरम आहे हे बघा. हो मान हल्ल्यात. आता रिअल फुडी आहेत ते घातलेले आहेत इयरफोन तर ते आपल्याला ऐकायला येतोय का दादा? तू ट्राय कर. तुझा रिकमेंडेड प्लेस आहे. तू ट्राय कर आणि सांग की कसं आहे आम्हाला. आपण स्टील तू घे ना आम्हाला सांग तसं. ओके. आणि हा असा फोल्ड करून ना हा इटलीचे पीपल जे लोकल आहेत ना ते असे खातात पिझ्झा. आपले इंडियन्स असे खातात आणि हा ते खातात. मी खूप असं बघितलं व्हिडिओजमध्ये ते असं रोल करतात. आपण कसे पण खातात. आपल्याला नाही काय. हा सेकंडवाला मागवला. सेकंडवाला पण आलेला आहे आणि एवढा मस्त लागतो. फर्स्ट ऑर्डरपेक्षा मस्त लागतंय. आणि यासोबत एक सर्विसनं दिलेले आहे चिल्ली ऑइल दिलेले आहे. चिल्ली ऑइल आणि आपला एक ऑरेगानो चिली फ्लेक्स जे नॉर्मली असतो ते. आणि एवढं मस्त आहे ना पिझ्झा. मजा येते. एवढं फिंगर लिकिंग गुड आहे. KFC नाही पण पिझ्झा एवढं फिंगर लिकिंग गुड खरंच आहे. पिझ्झा खाऊन पोट तर एकदम भरलेला पण तरी एक पाणीपुरी दिसला. आता बोलतं पाणीपुरी खाऊया तर एक दोन खाऊया आणि बघूया. घ्या चला तुम्ही खावा ना मग घ्या. माझा पोट आता टाईट झालाय. तिकडे नका जाऊ. जायचं आल्यावर माझा सेकंड टाइम पिझ्झा खायचा इथे. तुम्ही ते बोलता मी हा पिझ्झाच नावाचा आहे पिझ्झेरिया. आणि तुम्ही डायरेक्ट फॉर्च्युन्स असा सर्च करा. फॉर्च्युन्स गोवा डायरेक्ट तुम्हाला इथं येईल. हा म्हणजे फक्त त्यांचं पिझ्झेरिया नाही त्यांच्या समोर एक तिथं वाईन्स पण आहे. इथं सलून पण आणि एक सुपर मार्केट पण. म्हणजे आसपास 2-3 दुकानं तर त्यांचीच आहे तिथं. इथं बघा इथं त्यांचं मेडिकल पण येतो बंद आहे सध्या. ओके चला खाला का बघूया. पाणीपुरी खाऊया. पाणी मस्त आहे याच्यात आला. घ्या खावा ना का लाजू नका खावा. खा केंद्र. चला कलिंगूडला रात्रीच्या वाजले आता 12 वाजले असते. कलिंगूड बीचला आलो आणि हा बीचचा त्यांचा नाईटचा शूट घ्यायचा होता तर भेटला. तर हा शॅक भेटला आहे पण पब्लिक नाही शॅकमध्ये ते बंद करतात. त्यांना ऑर्डर पण दिली ती तर त्यांना वाटलं की ऑर्डर कमी आहे. म्हणजे 4-5 गोष्ट वाटलं पण नाही होतं की बंद करतात. ऑर्डर ऐकली कमी वाटला म्हणजे लगेच बंद केला. तसा एवढ्यात की आता बंद करायला घेतलं आहे. स्टील काय जे फूड प्रोसेस ते घ्यायची ट्राय करते. हा बघा इथं म्हणजे लगेच चाललं आहे की बंद आजूबाजूला त्यांचं उचलून चाललं आहे. पण स्टील जसं काय भेटतील ते शॉर्ट्स ऑप्सो मॅजिक बॉय मॅजिक करेल. चलो गोव्याला आलो आणि हा मॅकडीला नाही आलो तर कसा होणार. जसा लास्ट गोव्याला पण आता आपण मॅकडीला आलो तसा आत्ता पण गोवा आणि मॅकडी या ट्रॅव्हलिंग आणि आपला मॅकडीचं रिलेशन लय भारी आहे. एकदा तरी मॅकडी लागतो. आता रात्रीचे वाढले 1:30 तरी मॅकडीला खायला लाईट का की तो पिझ्झा खायला पोट एकदम टाईट झालता. पण थोडंसं काहीतरी खायची इच्छा झाली तर मॅकडीला आलेलो आहे. बघा फुल टाईट अँडी भाई फुल टाईट झालेले आहे तिथे. सुधना लेफ्ट. अरे असं तुम्हाला वाटेल की त्याने पिले पण त्याने पिली नाही. आम्ही शुद्ध खाणारे लोक आहेत.